तर विद्यार्थ्यांनो, या वर्षीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाला खूप कमी मार्क्स पडलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना खूप आवड पेपर गेले. तर आता येणाऱ्या बॅचसाठी म्हणजेच 26-27च्या बॅचसाठी सर्वांना 80% कसे पडतील याच्यासाठी काय केलेलं आहे, आपण एक फॉर्मॅट बनवला आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी हा फॉर्मॅट फॉलो केला, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच काय पडतील, 80% पडतील. तर बघा आता विद्यार्थ्यांनो, 12th सायन्सला गेल्यावरती तुम्हाला माहिती आहे बायोलॉजी आणि मॅथ्स काही विद्यार्थी कंपल्सरी घेतात, काही विद्यार्थी घेत नाही. ठीक आहे. आणि केमिस्ट्री फिजिक्स काय आहे तुम्हाला कंपल्सरीमध्ये, बरोबर. मग आता ऑप्शन काय आहे तुम्हाला, PCM करू शकता, इंजिनिअरिंग करू शकता. इंजिनिअरिंगमध्ये पण व्हरायटीज आहेत, व्हेरियस टाईप्स आहेत, आहे का नाही, ब्रांचेस आहेत थोडक्यात. नंतर ना PCB करू शकता. PCBमध्ये पण तुम्ही काय करू शकतात, मग बायोफिल्डमध्ये काय काय करू शकतात, मेडिकल करू शकतात, फार्मसी, डॉक्टर वगैरे व्हेरियस टाईप्स आहेत त्याच्यात, डेंटल वगैरे. आणि PCM बी घेतलं तर तुम्हाला दोन्हीकडे ऑप्शन आहेत, म्हणजे थोडक्यात तुम्ही दोन्हीही फील्डला जाऊ शकता. आणि त्यानंतरही व्हेरियस ऑप्शन्स आहेत, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असेल, फॅशन डिझायनिंग असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, व्हेरियस फॉर्म्स आहेत. तुम्हाला काही हवे असेल इन्फॉर्मेशन तर मला विचारू शकता. आता 80% पाडण्यासाठी आपण आपल्या क्लासच्या कोणाचं एक्झाम्पल घेतलंय, प्रतीक्षाचं, बरोबर आहे. आता 80% पाडण्यासाठी तुम्हाला मराठीला किती पाडावं लागतील, 85 ते 90. सोपा विषय, मराठीसारख्या विषयाला पडलेच पाहिजे, स्कोरिंग विषय. इंग्रजीला 75 ते 80% पाडायचे. मॅथ्सला 20 मार्क कॉलेजकडे असणार आहे, प्रॅक्टिकलचे 80 मार्काचा पेपर असणार आहे. आता 20 पैकी तुम्हाला कॉलेज 15 तर देईल. त्याच्यानंतर पेपरमध्ये 16 मार्काचे MCQ असतात. MCQ परफेक्ट करायची, व्यवस्थित वर्ष पडले तुमच्याकडे, तुम्ही सर्व चॅप्टरचे व्यवस्थित MCQ करा. आणि बोर्डाच्या पेपरला कोणावरतीही पहिल्याचं काय आहे, दुसऱ्याचं काय असं विचारून MCQ लिहिले तर मग काही खरं नाही. आणि 80 पैकी तुम्हाला थेअरी किती मार्काची लिहायची, फक्त 44 मार्काची. प्रत्येकाला ऑप्शन असतं, खूप सोपं आहे जर केलं तर. फिजिक्स 30 पैकी, प्रॅक्टिकलचे 25 मार्क, 70 पैकी 10 मार्काचे MCQ. पेपर किती मार्काचे लिहायचे, फक्त थेअरी 45 मार्काची. केमिस्ट्रीला सुद्धा 25 मार्काचे प्रॅक्टिकल, 10 मार्क MCQ आणि 45 मार्काची थेअरी. आता बरेच विद्यार्थी म्हणले आमचे करेक्ट 10 पैकी 10 कसं काय येतील, वर्ष पडले तुमच्याकडे, 8 महिने आता इथून पुढं. पण व्यवस्थित अभ्यास करा ना, जसं रील्स एकदम मन लावून बघतात तसं अभ्यास मन लावून टाका, बरोबर आहे की नाही, आहे का नाही प्रतीक्षा. नंतर बायोलॉजी 25 मार्काचं आहे, तुम्हाला 30 पैकी 25 कॉलेज देतच प्रॅक्टिकलला, व्यवस्थित प्रॅक्टिकल करायची. आणि रेग्युलर कॉलेजमध्ये तर अजून चांगले मार्क्स पडतात. त्याच्यानंतर 10 मार्काचे MCQ आणि 45 मार्काची थेअरी. जर सगळ्यांची ॲडिशन केली तर किती होती, 480. आणि 480 जर तुम्हाला मार्क्स पडले तर टक्के किती भरत आहे, 80%. 80% पडलं तुमच्या घरचे तुमचा जे जे करच करतील ना, बरोबर आहे की नाही. एवढं पोरगं हुशार, एवढं पोरगी हुशार व्हायची. आता बरेच विद्यार्थी म्हणतील 80% पडणं काय खाऊची पेंड आहे का मॅडम, बरोबर आहे की नाही. सोपं आहे की एवढं, तर ते कसं सोपं आहे ते दाखवते. आता मॅथ्सला 16 मार्क तुमचे MCQचे, 15 मार्क इंटरनल धरलेला आपण, 44 मार्काचा पेपर लिहायचा आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता मॅथ्समध्ये मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 आहे. लॉजिक चॅप्टरला वेटेज किती आहे, 6, 8. ऑप्शन सहित 8 आहे. कंपल्सरी 6 मार्काचा पेपरमध्ये प्रश्न असणारच आहे. लॉजिक एकदम सोपं आहे. मॅट्रिक्स आहे, ट्रिगोनोमेट्रिक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, वेक्टर आहे, लाईन आहे, लिनियर आहे, लिनियर प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर मॅथ्स 2 मध्ये डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन. त्याच्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला थिअरम असणार मॅथ्सला. मॅथ्सला किती, 18 ते 25 मार्क या दरम्यान दरवर्षी थिअरम असते. थिअरमचे पेज आपल्या क्लासचं आहे, तुम्हाला देईल क्लासमध्ये, ठीक आहे. तर आता बघा कोणते कोणते चॅप्टर करायचे, फक्त एवढंच सांगते 80 मार्कासाठी. बघा लॉजिक, ट्रिगोनोमेट्रिक, वेक्टर, लाईन. किती चॅप्टर आहेत एकूण, 7 पैकी किती करायचे, फक्त 1, 2, 3 आणि 4. 8 महिन्यात तुमच्याकडे 4 चॅप्टर होणार नाही. परफेक्ट झोपेत जरी विचारलं तरी सांगता आले पाहिजे, लक्षात ठेवा. मॅथ्स 2 ला 1, 2, 3 आणि 4 चॅप्टर करायचे. त्यांना ऑप्शनला किती टाकलेत आपण, डायरेक्टली 4 चॅप्टर ऑप्शनला टाकले. कोणतं तरी टीचर म्हणून त्या 4 ऑप्शनला टाका. बघा आपण ऑप्शनला टाकून सुद्धा एवढे मार्क्स पडतायत जर अशा पद्धतीने केलं तर. पण थिअरम कंपल्सरी
पण ज्याला ज्याला थेरम आहे ते थेरम कंपल्सरी करायचे. इतकं कळालं. फिजिक्समध्ये रोटेशनल डायनॅमिक्स 5 मार्कासाठी आहे. नंतर ना एफ म्हणजे काय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थिअरी, ट्रिगोनोमेट्रिक ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रो काय इलेक्ट्रोस्टॅटिक, करेक्ट, करंट, इलेक्ट्रिसिटी. एफ म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू पुढे आहे. नंतर ना एम म्हणजे काय, मॅग्नेटिक मटेरियल्स. आय म्हणजे काय, इलेक्ट्रिक इंडक्टन्स. AC ड्युअल नेचर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि सेमी कंडक्टर. हे एकूण 16 चॅप्टर आहेत. 16 चॅप्टरमध्ये तुम्हाला किती करायचे, फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कितीला ऑप्शन पडले, 6 चॅप्टर ऑप्शनला टाकून सुद्धा तुम्हाला 80% पडू शकतात. MCQ सगळ्या चॅप्टरचे करायचे. MCQला हायगाय करायची नाही, जेवढं भेटेल तेवढे वाचायचे. आपल्या क्लासचे नोट्स वाचायचे, मी दिलेले वाचायचं, जेवढं भेटेल तेवढं वाचायचं. MCQ सगळ्या चॅप्टरचे राहणार. थिअरी मात्र ठराविक चॅप्टरची. पण आता तुम्हाला मी म्हटलं रोटेशनल डायनॅमिक्सला 5 मार्क आहेत, तो करायचा. तर तो तोंड पाठच झाला पाहिजे, म्हणजे एकदम परफेक्ट पाहिजे, तेव्हा तुम्हाला ऑप्शन करून जमेल. केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 17 18, ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाउंड, हॅलोजन, अल्कोहोल, फिनॉल इथर, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, अमाइन्स, बायोमॉलिक्युल्स. त्याच्यानंतर ना पॉलिमर केमिस्ट्री आणि ग्रीन केमिस्ट्री. आता याच्यामधले किती, एकूण 16 चॅप्टर आहेत. आपण कोणते करणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत किती चॅप्टर ऑप्शनला गेले, 11. परत 5 किंवा 6 चॅप्टर काय गेले, ऑप्शनला गेले. त्याच्यानंतर ना बायोलॉजीमध्ये हायगाय करायची नाही. बायोलॉजीमध्ये डायग्राम वगैरे सगळं परफेक्ट करायचं, एकदम व्यवस्थित. डिस्क्रिप्शन लिहायचं, थोडक्यात लिखाण करता येतं. लिखाणमध्ये डायग्राम छोटा का पॉईंट असणार, पण डायग्राम काढायचे. डायग्रामनी कसं कळतं समोरच्याला की तुम्ही कसा पेपर लिहिताय. आणि बायोलॉजी म्हटलं की डायग्राम्स आल्या, लक्षात ठेवायचं. किती चॅप्टर ते एकूण 15. 15 मध्ये आपण किती करणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 5 चॅप्टर ऑप्शनला. 10 चॅप्टर आहे, 7 7 8 8 महिने तुमच्याकडे हातात आहे, बरोबर आहे. जर अशा पद्धतीने अभ्यास केला तर 100% तुम्हाला किती मार्क्स पडणार, 80% पडणारच. आणि नाही पडले तर बोर्डवाल्याकडे जायचं, काय म्हणायचं, चॅप्टर तर 6 मार्काचं आहे कंपल्सरी मध्ये, तुम्ही कसं काही कमी मार्क्स टाकले. आता कसं कमी मार्क्स दिले यावर्षी पोरांना, तसं तुम्ही मग त्यांच्यावरती म्हणजे काय म्हणतात आपण म्हणू शकतो, त्यांना तुम्ही विचारू शकतात, पाठपुरावा करू शकतात की काय एवढं कमी मार्क्स टाकलं तुम्ही त्याच्यावरती प्रश्न. पण विथ ऑप्शन विदाऊट ऑप्शन राहणारच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, बरेच विद्यार्थी म्हणतील मॅडम 4 4 5 5 चॅप्टर तुम्ही ऑप्शन टाकता तेव्हा आम्हाला 80 कसं काय पडतील. तर थिअरीसाठी तुम्हाला 45 मार्काचीच थिअरी करायची. कंपल्सरीमध्ये तुम्हाला सगळ्या चॅप्टरचे काय करायचे, MCQ करायचे. जर अशा पद्धतीने अभ्यास केला ना तर का नाही तुम्हाला 80% पडणार. ठीक आहे, काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. ओके.